नमस्कार प्रेक्षकांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे. तर आपण पाहतो एज लीला घरी परत येतात, रूममध्ये येतात. लीलाने तलावावर जाऊन जे काही केलेलं असतं त्याबद्दल एजेंना खूप राग आलेला असतो. ते बोलतात, लीला अगं तू किती मूर्ख आहेस, किती बालिश आहेस. मी तुला सांगितलं होतं मी तुला प्रपोज करणार आहे, मग हे सगळं करायची काय गरज आहे. लीला तू हट्टी आहेस, मी तुझा प्रत्येक हट्ट पूर्ण करतो. पण आज तू जे काही केलंस ना ते मला अजिबात नाही आवडलेलं. तू लिमिट्स क्रॉस केल्यात लीला. मी तुला सांगितलंय ना मी तुला प्रपोज करणार आहे, आणि ही जी गोष्ट आहे ती आपल्यातली प्रायव्हेट गोष्ट आहे. हे सगळ्यांना सांगायची काय गरज आहे. आणि हे सगळं माझ्यासाठी किती एम्बॅरेसिंग आहे हे तुला कळत नाही आहे का लीला. तेव्हा लीला बोलते, जे सॉरी, ते जरा मी एक्साईट झाले आणि एक्साईट होऊन हे सगळं केलं. पण जे तिच्यावरती इतके चिडलेले असतात ते सरळ ऑफिसवरती निघून जातात. इकडे आता ही दुर्गा खूप मोठा प्लॅन बनवते. ती लक्ष्मी सरूला रूममध्ये बोलवते आणि बोलते, लक्ष्मी सरू आपल्याला एक खूप मोठा प्लॅन करायचा आहे. आपल्याला काही एक करून एजेना लीलाला प्रपोज करू द्यायचं नाहीये. आपण त्या लीलाच्या धूर्ताकांक्षा अजिबात पूर्ण होऊ द्यायच्या नाहीयेत. आणि मला तर एकदा वाटतं आपल्याला करायची काहीच गरज नाहीये, कारण ती लीला इतकी मूर्ख आहे ना, ती स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेते. आता बघितलं ना, एजंटच्या मोबाईलची रिंगटोन चेंज केली. इतका मूर्खपणा, इतका बालिशपणा कुणी करतं का? पण नाही. आणि तिचा बावळटपणा बघून एजे इतके वैतागतील ना, तेच तिला प्रपोज करणार नाहीत. इकडे आता एजे ऑफिसमध्ये येतात. ऑफिसमध्ये येऊन ते विचार करू लागतात, मी आज लीलाशी जरा हार्श वागलो का? पण लीलासुद्धा किती बावळटपणा करते. आता रिंगटोन वगैरे बदलायची काय गरज होती का? नाही. पण तरीसुद्धा तिने बदलली. पण या सगळ्यामध्ये लीलाची सुद्धा एक बाजू आहे. लीलासाठी प्रपोज म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या मुवमेंटसाठी ती किती दिवसापासून वाट बघत होती. मला असं वाटतंय मी तिच्यावरती जरा जास्तच चिडलो. लीलासुद्धा माझ्यावरती चिडली असेल का? हो गॉड. इकडे आता लीलाला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, मी चुकले, माझ्यामुळे एजेंना किती एम्बॅरेसिंग वाटत असेल ना. आणि पार्टनर मला खरं सांग, आपण खरंच पार्टनर आहोत ना? तुला दिसत असतं मी खड्ड्यात उडी मारतीये, मग तू मला का थांबवत नाहीस? ते काय नाही, मला तर एजेंना सॉरी म्हणावंच लागेल. एक काम करते, त्यांना फोन करते आणि फोन करून सॉरी बोलते. असं म्हणतच ती फोन करण्याचा निर्णय घेते. पण तिचं काय धाडस होत नसतं. पण बरोबर त्याच वेळेला एजंटचा फोन येतो. लीला खुश होते आणि फोन उचलते. आणि दोघेही ॲट अ टाईमला सॉरी म्हणतात. आणि हे ऐकून एजेला खूप बरं वाटतं. एजे बोलतात, लीला आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुला एक काम करायचं आहे, संध्याकाळी रेडी राहा. लीला बोलते, पण संध्याकाळी आपल्याला कुठे जायचं आहे? तेव्हा एजे बोलतात, त्याचे डिटेल्स मी तुला पाठवतो, फक्त तू एक काम कर, आवरून रेडी राहा. लीला ओके बोलते आणि फोन ठेवते. आणि आता मात्र तिला कळून चुकलेलं असतं की एजे तिला का बोलवत आहेत. ती बोलते, अच्छा म्हणजे एजे माझ्यावरती चिडलेले नाही आहेत आणि आज रात्री ते मला प्रपोजसुद्धा करणार आहेत. खरं तर या लीलाला इतका आनंद झालेला असतो, ती रूममध्ये डान्सच करू लागते. पण तेवढंच तिचं लक्ष अंतराच्या फोटोकडे जातं आणि तिला दुर्गाची गोष्ट आठवते. एजे मला तिथे तर घेऊन जाणार नाहीत ना, जिथे त्यांनी अंतराला प्रपोज केलं होतं. इकडे आता दुर्गा रूममध्ये येते. ती किशोरला बोलते, किशोर या घरामध्ये काय चाललंय ना मला तर काहीच कळत नाहीये. आणि ते एजेसुद्धा लीलाची लगेच साथ देतात. पण किशोर मात्र इतका चिडलेला असतो. तो बोलतो, दुर्गा आजवर मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती, पण आज मी तुला सगळं सांगणार आहे. ही जी गोष्ट ना इतक्या दिवसापासून मी माझ्या मनामध्ये लपवून ठेवली होती, पण आता ती मी सांगणार आहे. आजी आणि एजे या दोघांनी ही जी गोष्ट ना त्यांनी इतके वर्ष तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती, पण आज मी तुझ्यासमोर त्या गोष्टीचा खुलासा करणार आहे. आणि आपल्या या घरामध्ये ही गोष्ट कोणालाच माहीत नाही आहे. तेव्हा दुर्गा बोलते, किशोर तुम्ही ना खूप कोड्यात बोलताय, जरा स्पष्टपणे सांगाल का नक्की काय सांगायचं आहे? तेव्हा किशोर बोलतो, दुर्गा आज मी तुला जे काही सांगणार आहे ना ते आम्हा भावांच्या आयुष्यातलं खूप मोठं कटू सत्य आहे. असं म्हणतच तो खिशातून फोटो काढतो आणि दुर्गाला दाखवतो. दुर्गा बोलते, हे तर तुमचे आईबाबा आहेत. तेव्हा किशोर बोलतो, तुला माहिती आहे का माझे आईबाबा कसे गेले? तेव्हा दुर्गा बोलते, हो मला माहिती आहे, त्यांचा अपघात झाला होता ना? किशोर बोलतो, नाही त्यांचा अपघात झाला नव्हता. मला आजही ती शेवटची रात्र आठवते, जेव्हा शेवटचं मी त्यांना भेटलो होतो. त्या रात्री कोणत्या तरी डीलसाठी बाबांना पुण्याला जायचं होतं. पण आईला असं वाटत होतं की त्यांनी एकट्यांनी जाऊ नये. पण त्या रात्री मला खूप ताप आला होता. मी अक्षरशः तापाने फणफणत होतो. तेवढंच एजे म्हणाले, मी एक काम करतो, मी जातो दादांबरोबर. पण ऐन वक्ताला एजेंना कोणाचा तरी फोन आला आणि एजे जायचे थांबले. त्यामुळे आईला बाबांच्यासोबत जावं लागलं. आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, किशोर तू या घरचा मोठा मुलगा आहेस, त्यामुळे गोळ्या वेळेवर घे. आणि हां, विराज आणि प्रमोदची काळजी घे बाळा. असं म्हणतच तिने मला जवळ घेतलं आणि मला म्हणाली, आम्ही काय आत्ता जाऊ आणि उद्या दुपारपर्यंत परत येऊ, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि मी परत आल्यावर तुझा आवडता मऊ भात करून देईल,
तू अजिबात काळजी करू नकोस, माझं गुणी बाळते असं म्हणून आई तिकडून निघून गेली. पण मला काय माहिती होतं, मी माझ्या आईशी शेवटचं भेटतोय. आणि हे सगळं सांगत असताना किशोर खूप रडत असतो. रडत रडत तो हे सगळं दुर्गाला सांगत असतो. तेव्हा दुर्गा बोलते, किशोर तुम्ही शांत व्हा, साईडला बसा आणि मला एक सांगा, एज आणि आजींनी कोणती गोष्ट लपवली आहे? आणि हा तर फक्त एक अपघात होता ना? तेव्हा किशोर बोलतो, नाही, तो अपघात नव्हता, तो एक खून होता, खून. आणि तो खून कोणी केला होता माहिती आहे का? एजेंनी. आणि हे ऐकून तर दुर्गाला खूप मोठा धक्का बसतो. इकडे आता लीला अंतराच्या फोटोशी बोलत असते. ती म्हणत असते, सगळ्यांना असं वाटतं की मी तुमच्यावरती जळते, पण अजिबात नाही. समजा आज संध्याकाळी एजे मला त्याच ठिकाणी घेऊन गेले ना जिथे त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं होतं, तर मला अजिबात वाईट वाटणार नाही. उलट मला आनंदच होईल. या गोष्टीचा आनंद होईल की त्यांनी इतकी स्पेशल मुमेंट माझ्याबरोबर शेअर केली, तेही त्याच जागी. तर असा काहीसा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच एजेंनी त्याच्या आईवडिलांचा खून केला असेल का? त्याच्या आईवडिलांना मारलं असेल का? कमेंट करून नक्कीच सांगा.